आता मैत्रीचं वातावरण, विश्वासाचं वातावरण तयार होतंय का, याच अनुषंगाने आपल्याला बोलायचं आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी जो निर्णय घेतला होता टॅरिफचा, त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा दुष्परिणाम बघायला मिळत होता. आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे आहेत, त्याचबरोबर अर्थतज्ञ केदार ओक सर सुद्धा आहेत. सगळ्यात आधी मला जायचं सतीश सरांकडे. सतीश सर, डोनाल्ड ट्रम्प यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आता हे औचित्याचं आहे की एखादा मोठा नेता दुसऱ्या मोठ्या नेत्याला किंवा राष्ट्राच्या प्रमुखाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, पण या शुभेच्छा देताना रशिया युक्रेन संघर्षाचा उल्लेख सुद्धा ट्रम्प यांनी केलेला आहे. तुम्ही कसं बघता याकडे? नक्कीच सौरभ, आत्ताच तुम्ही जो तो मेसेज त्या ठिकाणी सांगितला, त्यात दोन कॉम्पोनंट आहेत. पहिला कॉम्पोनंट ऑफकोर्स मोदी आणि ट्रम्प यांची पर्सनल केमिस्ट्री जबरदस्त आहे, सगळ्या जगाला त्या ठिकाणी माहिती आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि दुसरा जो कॉम्पोनंट आहे त्यामध्ये ते त्या ठिकाणी म्हणतायत की जो रशिया युक्रेनचं जे वॉर आहे आणि त्याचा निपटारा करण्यासाठी एक प्रकारे जे भारतानं सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. आता याला दोन अँगलनं त्या ठिकाणी पाहता येईल. पहिली गोष्ट, हे दुसरा जो कॉम्पोनंट आहे हा खरोखरच उपहासात्मक आहे का, हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. किंवा दुसरी गोष्ट त्या ठिकाणी अशी असेल की आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांची जी आतापर्यंतची ओव्हरऑल स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी राहिलेली आहे की हे नेहमीच ते त्या ठिकाणी तयार करत असतात. म्हणजे अशा प्रकारच्या विधानांच्या माध्यमातून, अशा प्रकारच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ते पुढच्यावर जे असतात, एक प्रकारे पुन्हा हा दबाव तंत्राचा भाग आहे का, हे सुद्धा त्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. आणि तिसरी गोष्ट, खरोखरच बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून जर खरोखरच अशी घटना घडली असण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही की आतापर्यंत जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण ऑइल, थोडक्यात पेट्रोलियम पदार्थ रशियाकडून मागच्या काही काळामध्ये घेतोय, त्यातला काही भाग, काही हिस्सा हा आपण अमेरिकेकडून सुद्धा येणाऱ्या काळामध्ये घेऊ शकतो, अशीही त्या ठिकाणी काही चर्चा त्या ठिकाणी झाली असेल. भारताच्या अनुषंगानं आपल्याला ना रशियाकडे झुकायचंय ना अमेरिकेकडे झुकायचंय. जिथे आपला फायदा आहे, फायदा आपल्या अर्थव्यवस्थेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं, फायदा आपल्या भविष्याच्या अनुषंगानं, त्या अनुषंगानं काही अंशी जर ऑइल अमेरिकेकडून घेण्याचा निर्णय भारताने घेतला असेल तर त्या अनुषंगाने सुद्धा हे आपल्याला स्टेटमेंट पाहता येईल. म्हणजे मुळात मी तीन गोष्टी ज्या सांगितल्या, तो सेकंड पार्ट जो आहे मुख्यतः रशियाच्या त्या सगळ्या वादाविषयीचे धन्यवाद, अशा प्रकारे त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे उपहासात्मक त्या ठिकाणी असू शकतं एक गोष्ट, किंवा हा पुन्हा एकदा भारतावर दबाव तंत्राचा भाग त्या ठिकाणी असू शकतो, किंवा तिसरी गोष्ट खरोखरच बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून काही अंशी आपण अमेरिकेकडून येणाऱ्या काळामध्ये ऑइल खरेदी करू, असा सुद्धा त्याचा अर्थ त्या ठिकाणी निघू शकतो. ठीक आहे, बरोबर. महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. केदार सर, तुम्हाला काय वाटतंय, मागच्या दारानं टॅरिफ संदर्भात भारत अमेरिकेमध्ये काही चर्चा सुरू आहे आणि एका सकारात्मक वळणावर ही चर्चा पोहोचली, असा काय अंदाज बांधता येईल आता? बेसिकली जर विचार केला ना, ही सगळी बिझनेस डिप्लोमसी आहे असं मला वाटतं पहिल्या सुरुवातीला. साधारणतः याची कोण शेअर मार्केटला काही दिवसापूर्वीच लागली असं एकत्रित गेल्या काही दिवसाचा बाजाराचा ट्रेंड बघितला तर वाटतंय. या अनुषंगाने एक मात्र आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आपल्याला पहिल्यांदा दाबुकायचा प्रयत्न केला, आपल्याला प्रेशराईज करायचा प्रयत्न केला, त्याला आपण ज्या पद्धतीने सोफिस्टिकेटेडली उत्तरं दिली, म्हणजे काहीच प्रतिक्रिया न देता थंडा करके खाव या वृत्तीने जे आपण रिॲक्शन दिल्या, तेव्हा असं एक दिसून आलं की कुठेतरी आता ते एका लेवलला डिस्परेट झालेले आहेत आणि यातनं त्यांना हे डील काही करून सक्सेसफुल करून एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करायचा आहे. आता ट्रेड डील हे काही असं सोपं नाहीये की कोणी येऊन एका दिवसात 2 दिवसात येऊन करावं. आपण युरोपचं बरोबर जे करतो, युरोपियन कंट्रीजवर त्यालाच आपण कितीतरी वेळ घेतला होता. सो एकंदरीत असं एक प्रायमा फेसी असं वाटतं की काही छोट्या प्रमाणात हे डील पहिलं अप्रूव्ह केलं जाईल आणि आपण ज्या ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट आणि डेअरी प्रोडक्ट वरती जे स्ट्रॉंगली उभे की याच्यात आम्ही काही कॉम्प्रोमाइज करणार नाही, तर त्या बाबतीत मात्र मला असं वाटतं गव्हर्नमेंटने स्ट्रॉंग ऍक्शन दाखवलेली आणि शेवटी त्यांना ते नमतं घ्यायला लागले असं एकंदरीत आता तरी वाटतंय. त्याच्या ज्या इतर ज्या गोष्टी आहेत ज्या म्हणतात तसं शेअर मार्केटला अफेक्टेड करतात, तर आज पण अशा बऱ्याच इव्हेंट्स बाजारात घडत आहेत की ज्याच्यावरती थोडंफार बाजाराचा पुढचा ट्रेंड अवलंबून असेल. त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही बघायला गेला तर जपान, युके आणि यांच्या फेडच्या मीटिंग, बँकांच्या मीटिंग्स येतात आणि या मीटिंग मधनं काही डिसिजन्स आज रेट कट बद्दल अनाऊन्स होणार आहेत. सो हा एक सामूहिक जो इफेक्ट आहे तो आपल्याला बाजारात पुढच्या काळात दिसून येईल असं एक आता वाटतंय. ठीक आहे सतीश सर, एक प्रश्न तोच आहे की प्रचंड कठोर भूमिका भारताबाबत अमेरिकेने घेतली होती. खुद्द अमेरिकेतल्या काही विश्लेषकांनी आणि नेत्यांनी सुद्धा आणि ट्रम्प विरोधकांनी सुद्धा म्हटलं होतं की 25 ते 30 वर्ष लागली आहेत भारत अमेरिकेमध्ये इतके चांगले संबंध प्रस्थापित व्हायला, पण ट्रम्प या सर्व संबंधांना सुरुंग लावतायत. भारताच्या भूमिकेमुळे ट्रम्प यांना आता नमतं घ्यावं लागतंय का?
नक्कीच. माझ्या मते ज्या प्रकारे ट्रम्प यांच्या दुसऱ्या म्हणजे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरच्या त्यांच्या कार्यकालामध्ये हम्म, काही जे डिसरप्टिव्ह निर्णय त्या ठिकाणी घेतले ट्रम्प हम्म, स्टाईलमध्ये, आणि ज्यामधला एक सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे भारताविरुद्ध 25+25 एकूण 50% टेरिफ, जगामध्ये जे आहे सगळ्यात जास्त टेरिफ भारताविरुद्ध त्या ठिकाणी त्याच्या याच्यात लावला. हा जो सगळा त्या ठिकाणी निर्णय घेतला, त्यानंतर जे आहे भारतानं अत्यंत संयमित भूमिका घेतली. म्हणजे तुमच्याच एका कार्यक्रमामध्ये मी चर्चा करताना त्या ठिकाणी सांगितलं होतं की अशा प्रकारचा हा निर्णय आल्यानंतर भारतानं सेंटिमेंटल न होता, भावनात्मक दृष्ट्या निर्णय न घेता किंवा तशा प्रकारची विधानं न करता अत्यंत संयमितपणे आपल्याला जी कारवाई करायची ती कारवाई आपण त्या ठिकाणी केली. आणि ज्यावेळेस मी कारवाई म्हणतोय त्यावेळेस पहिली गोष्ट, हे निर्णय झाल्यानंतर सुद्धा ट्रम्पनी टेरिफ लावल्यानंतर सुद्धा जे आहे बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून आपली त्यांच्याशी चर्चा सुरू होती. 25 ते 29 ऑगस्टच्या दरम्यान भारत आणि अमेरिका यांच्या शिष्टमंडळामध्ये जे आहे ट्रेडशी संबंधित, बायलॅटरल ट्रेडशी संबंधित जी आहे बैठक होणार होती, पण ती कॅन्सल झाली. ती कॅन्सल जरी झाली असली तरी त्याच्यानंतर प्रत्येक आठवड्याला व्हर्च्युअल मीन्सच्या माध्यमातून ऑनलाईन तशा प्रकारचं डिस्कशन त्या ठिकाणी सुरू होतं. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, पूर्णतः अमेरिकेवर निर्बंधित न राहता किंवा त्या प्रकारे जे आहे पूर्णतः त्यांच्यावर डिपेंडंट न राहता, ज्याला आपण हेजिंग म्हणू, म्हणजेच अशा प्रकारची रिस्क कमी करण्यासाठी भारतानं मागच्या काही दिवसामध्ये ऍटलिस्ट ऑप्टिक्स वाईज म्हणजे दाखवण्यासाठी जे आहे RIC तिकडी, रशिया, इंडिया, चायना हे जर तिघ एकत्रित आले तर मोठ्या प्रमाणावर जे आहे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुद्धा भारतासमोर जो आहे खूप तगडा ऑप्शन आहे. अशा प्रकारचं ऑप्टिक्स, अशा प्रकारचं एक पिक्चर मागच्या काही काळामध्ये भारतानं त्या ठिकाणी तयार केलं, त्याचा सुद्धा मोठा त्या ठिकाणी फायदा झाला असेल. आणि माझ्या मते तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, भारताची डिप्लोमसी, भारताचं मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स हे पूर्णतः जाणतं की हा ट्रम्पचा जो आहे फक्त आणि फक्त दबाव तंत्राचा भाग आहे. कारण अशा प्रकारचं टेरिफ लावणं आणि दीर्घ काळासाठी तसंच कंटिन्यू ठेवणं भारताला जसं हे विपरीत त्या ठिकाणी ठरेल, त्याचप्रमाणे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा ते परवडणार नाही. आणि मी त्याच्याही पलीकडे जाऊन त्या ठिकाणी म्हणेल, खरं म्हटलं तर या सगळ्या गणितामध्ये भारताचं नुकसान काय आहे? सगळ्यात पहिली गोष्ट, आज घडीला भारताचा आणि अमेरिकेचा आपण जर आंतरराष्ट्रीय व्यापार पाहिला, $46 बिलियन, 46 अरब डॉलर्स एवढा जो आहे आपल्याकडे ट्रेड सरप्लस आहे. म्हणजे इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं नेट जर काढलं तर $46 बिलियन एवढा प्रत्येक वर्षी भारताला अमेरिकेसोबतच्या व्यापारामध्ये फायदा होत होता. पण अशा प्रकारचं टेरिफ वाढल्यामुळं आता हा $46 बिलियन जो ट्रेड सरप्लस आहे तो त्या ठिकाणी कमी होईल. हा एक आपला धोका होता. दुसरी महत्वाची गोष्ट, कितीही केलं तरी अमेरिका जी आहे जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि त्याच्यासोबतचा आंतरराष्ट्रीय व्यापार जर आपला कमी होत असेल तर त्याचा लॉंग टर्म आपल्यावर विपरीत परिणाम होणार आहे. हे दुसरं त्या ठिकाणी निगेटिव्ह होतं. पण तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी या पहिल्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याला विशेष महत्व देत नाही, तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट जी सुरुवातीला तुम्ही सांगितलं, जर खरोखरच अमेरिकेनं अशा प्रकारची भारत विरोधी एक भूमिका त्या ठिकाणी घेतली किंवा तशा प्रकारची मेंटॅलिटी त्या ठिकाणी बनवली तर 21व्या शतकामध्ये भारत आणि अमेरिका एकत्रित येऊन खूप मोठे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न किंवा स्ट्रॅटेजिक धोरण आपल्याला करायचं आहे. त्यामधला एक सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट म्हणजे चायनाचा मुकाबला. त्याचबरोबर इंडो पॅसिफिक रिजन मध्ये क्वाडच्या माध्यमातून अमेरिका आणि भारताचं सहकार्य हे खूप महत्वाचं राहणार आहे. पण अशा प्रकारचा ट्रस्ट डेफिसिट वाढत असेल तर हा कुठेतरी जे आहे भारत आणि अमेरिका संबंधाला सुरुंग लावण्याचा प्रकार आहे. म्हणून स्ट्रॅटेजिक पॉइंट ऑफ व्ह्यूनं हे जितक्या लवकरात लवकर आपल्याला सामोपचारानं मिटवता येईल, म्हणजे थोडक्यात ट्रेड डीलकडे जाता येईल आणि अमेरिकेची प्रेशरायझिंग टॅक्टिकला जे आहे आपण योग्य प्रकारे आतापर्यंत रिस्पॉन्स दिल्यामुळे होपफुली येणाऱ्या काही महिन्यांमध्ये तशा प्रकारचं ट्रेड डील होईल अशी मला दाट शक्यता वाटते. पण सतीश सर, आणखी एक प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांचं एक वक्तव्य होतं की भारतामध्ये तुमचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट तुम्ही टाकू नका, असं आवाहन त्यांनी काही अमेरिकन कंपन्यांना केलं होतं. तर हा विरोध सुद्धा त्यांचा मावेल का? कारण अप्रत्यक्षपणे त्यांचं काही अमेरिकन कंपन्यांवर सुद्धा एक प्रेशर होतं की भारतामध्ये जाऊन तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शन करू नका, ते अमेरिकेतच करा. म्हणजे अमेरिकेला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याच्या दिशेने ट्रम्प यांचे प्रयत्न सुरू आहेत, पण भारताच्या वाट्याच्या काही गोष्टी ते स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत. ही गोष्ट ते थांबवतील असं वाटतंय तुम्हाला? अर्थात आपण फक्त अंदाज बांधतोय. नक्कीच. म्हणजे इव्हन 50% टेरिफ लावल्यानंतर जे आहे या अनुषंगाने आपली चर्चा सुरू झाली. पण त्याच्या अगोदर सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी काही विधानं त्या ठिकाणी केले किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिसी डिसिजन्स घेतले, ज्यामधला एक महत्वाचा भाग म्हणजे ऍपल ही जी कंपनी आहे ज्याचा मुख्य बेस चायनामध्ये होता, तो त्या ठिकाणी भारतामध्ये आपला बेस त्या ठिकाणी बनवण्यासाठी प्रयत्नरत त्या ठिकाणी होता. आणि त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी उघड
विधान केलं होतं की भारताच्या ऐवजी त्यांनी अमेरिकेमध्ये आपलं मॅन्युफॅक्चरिंग त्या ठिकाणी वाढवावं. हे 50% टेरिफ लावण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी केलं होतं. मुळातच डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचं जे सूत्र आहे ते म्हणजे MAGA, मेक अमेरिका ग्रेट अगेन. आणि मेक अमेरिका जर ग्रेट अगेन या तत्वाच्या अनुसार त्यांना जायचं असेल तर अमेरिकेच्या मूळ लोकांना जास्तीत जास्त रोजगार मिळावे, अमेरिकेच्या डोमेस्टिक कंपनीजला जास्तीत जास्त त्या ठिकाणी व्यापार करता यावा, या अनुषंगाने निर्णय घेणं त्यांना भाग आहे. कारण तो त्यांचा मूळ वोटर बेस आहे आणि त्यातूनच अशा प्रकारचं टेरिफ वॉर छेडणं असो, त्यातूनच डोमेस्टिक कंपनीजला बढावा देण्यासाठी ज्या बाहेर गेलेल्या अशा प्रकारच्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्यांच्यावर दबाव टाकणं किंवा त्यांना एक प्रकारे जे आहे ज्याला आपण कॅरेट अँड स्टिक पॉलिसी म्हणतो, म्हणजे काही जर गरज असेल तर त्यांना जे आहे धमकावणं आणि काही जर गरज असेल तर त्यांना जे आहे त्या प्रकारे एक प्रकारे लालूच दाखवणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि त्याच्या माध्यमातून डोमेस्टिक कंपनीज, आणि तोच तुमचा रोग त्या ठिकाणी होता की मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज, डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजला कशी जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळेल यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचं जे आहे त्या ठिकाणी ओव्हरऑल प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे. पण अशा प्रकारचं प्रोटेक्शनिझम म्हणजे अशा प्रकारे जे आहे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी फक्त अमेरिकेपुरता केंद्रित ठेवून हे जग, आजचं मल्टीपोलर वर्ल्ड हे अमेरिकेला त्या ठिकाणी सपोर्ट करणार नाही किंवा तशा प्रकारे फक्त अमेरिका म्हणेल याच्या अनुषंगाने हे चालणार नाही. म्हणून हे बॅलन्स करणं जे आहे अमेरिकेला आवश्यक आहे, ट्रम्प प्रशासनाला आवश्यक आहे. म्हणून शॉर्ट टर्म मध्ये ते अशा प्रकारची अग्रेसिव्ह भूमिका घेत आहेत, पण लॉंग टर्म मध्ये त्यांना भारताशी सामावून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे सत्य आहे. ठीक आहे केदार सर, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केली, 50% म्हणजे खूप मोठं टॅरिफ आहे. अनेक क्षेत्रांचं कंबरडं यामुळे मोडलेलं आहे. यामध्ये एक तर पहिल्यांदा तर कोणकोणती क्षेत्र येतात, सेक्टर्स येतात, आणि दुसरा प्रश्न, आता ट्रम्प यांनी जर बोलणी, यांच्यासोबत जर मागच्या दारांना कुठली बोलणी सुरू असतील तर ट्रम्प 50% पूर्ण टॅरिफ भारतावरून हटवतील अशी कल्पना करणंच चुकीचं आहे. अर्थात ते तसं करणार नाहीत असं त्यांचा स्वभावावरून आपल्याला कळतं. तर भारताला कितपत रिलीफ मिळू शकतो, आणि हा जर रिलीफ मिळाला तर तो कुठल्या क्षेत्रांसाठी संजीवनी म्हणून काम करेल किंवा फायदेशीर असेल? बेसिकली तुम्ही जर ट्रम्प यांचं जर एकंदरीत जर रिॲक्शन बघितली ट्रम्प यांची, तर तुमच्या लक्षात असं येईल ना की माझ्या मते ते अमेरिका सोडून सगळे देश चालवायला बघतायत. आता दुसरा पार्ट असा आहे की जसं आपण आत्मनिर्भर भारत हे धोरण आखलं तसं ते मेक इन अमेरिका ग्रेट अगेन या अनुषंगाने ते काम करतायत. सो प्रत्येक देश त्याच्या अँगलनी हा काम करत असतो. आता इथे प्रश्न असा आहे की आज ते जसं म्हणतात की आमच्याकडे तुम्ही प्लांट टाका, हे करा, तर आज गेल्या 10 वर्षात आपल्या इकडे कुठली मॅन्युफॅक्चरिंग हब उभे राहिलेले नाहीयेत जसं अमेरिकेकडे आज राहिलेले आहेत. सो जो प्रत्येक देश आपल्या दृष्टीने यात काहीतरी प्रयत्न करायचा प्रयत्न करतोय. आणि याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट जर तुम्ही टेरिफच्या बाबतीत जर म्हणाल तर थोडंफार यात नेगोसिएशन होईल. म्हणजे आता त्यांनी 50% लावलाय, जो एक्स्ट्रा 25% आपला टॅक्स लावलाय तो कुठेतरी आपला ऍब्झॉर्ब करतील, ते कमी करण्याचा प्रयत्न करतील. पण हे एकंदरीत त्यांच्या ज्या ऍक्शन ज्या एकूण चालू आहेत ना, या एक टिपिकल बिझनेस माणसाचे जे असतात त्या पद्धतीने चालू आहेत. म्हणजे कधी अंजरायचं, कधी रागवायचं, कधी दादागिरी करून दाखवायचं. सो हे अशा यांनी डील होत नाहीत असं माझं मत आहे. इथे फार व्यावहारिक दृष्टीने बघायला लागतं. प्रत्येक देशाचे प्रत्येकाला वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. जसं आपली इकॉनॉमी ही मी दरवेळेला सांगतो मिक्स इकॉनॉमी आहे, त्यामुळे उद्या क्रूड वाढलं, डॉलर वाढला, काही झालं तरी आपल्या देशाला यात प्रॉब्लेम होत असतो. सो आपला देश आपल्या इकॉनॉमीच्या दृष्टीने ज्या गोष्टी करतोय त्या आपल्या दृष्टीने बरोबर आहेत, ते त्यांच्या दृष्टीने करतायत ते पण बरोबर आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्याला धमकावून या गोष्टी कराल. तर एकंदरीत त्यांचं जे बिहेवियर आहे हे ओव्हरऑल अमेरिका सोडून सगळे देश चालवायला ते चालेल असं मला वाटतं. ते त्यांनी प्रामुख्याने सोडलं पाहिजे. आता अर्थात मी काय त्यांचा सल्लागार नाही त्यामुळे, पण या सगळ्या गोष्टी बघता आपल्याला मात्र फार पावलं जपून टाकायला लागतील. याच्यात जो काही ट्रेड डेफिसिट होईल, म्हणजे ओव्हरऑल आपण आता गेल्या काही महिन्यात याचा सगळ्यांनी अभ्यास केलेलाच आहे. सो काही ट्रिलियन 40 ट्रिलियन बिलियनचा आपल्याला एक याच्यात गॅप येणार आहे. हा गॅप आपण कुठेतरी पुढच्या दुसऱ्या देशांबरोबर डील करून कमी करण्याचा प्रयत्न करू. या अनुषंगाने जी सेक्टर चांगली वाटत, म्हणजे ज्यांना आता प्रेशराईज होतील असे सेक्टर जे आहेत, ते मला ऑटो सेक्टर थोडंफार वाटत होतं. त्याच्या व्यतिरिक्त थोडं सॉफ्टवेअर इंडस्ट्री ते टार्गेट करतात असं मला वाटतंय. आणि त्याच्यानंतर मग इतर गोष्टींमध्ये म्हणाल तसं काही सेक्टर्स आहेत जी ऍग्रेशन मध्ये वाटतात. ऍग्रिकल्चर सेक्टरला ते आपल्याला खूप त्रास द्यायचा प्रयत्न करतायत. नंतर पॉवर सेक्टरमध्ये मला असं एक वाटतं की आपल्या देशाने वेगळ्या पद्धतीने काही रिन्युएबल एनर्जीमध्ये जसं आपण आता जातोय त्या पद्धतीने काही गोष्टी बघायला पाहिजेत. आपल्या दृष्टीने चांगल्या गोष्टी जर म्हणाला तर मला काही झालं अमेरिकेला आपण टेरिफ लावून दे नको राहून दे, फार्मा सेक्टर हे खूप अट्रॅक्टिव्ह वाटते पूर्वीच्या काळामध्ये. ऑटो एक्सेसरीज सेक्टर जी आहेत ती आपल्याकडे फार चांगल्या पद्धतीने पुढे चालतील. कन्झम्पशन स्टोरी आपली चांगली पिकअप घेईल.
गेल्या काही महिन्यात ज्या पद्धतीने आपल्याला ज्या बेनिफिट्स सरकारने दिले आहेत, आता जीएसटी कमी केलाय, त्याचे बेनिफिट्स आता लोकांपर्यंत किती जातात हा वेगळा परत विषय आहे. पण एकंदरीत गव्हर्नमेंटनी सगळ्या दृष्टीने आपल्याला कन्झम्पशनला प्राधान्य द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं प्रतिबिंब हे पुढच्या काळात आपल्याकडे आता फेस्टिवल सीझन आहे त्यात ते दिसून येईल असं प्रकर्षाने वाटतंय. ज्या जागतिक वित्त संस्था आहेत त्यांनी आपलं मूल्यांकन चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला की हे जरी टेरिफवर भारताच्या वरती लादलं गेलं असलं किंवा काही असतं तरी भारताची ग्रोथ ही सस्टेनेबल राहील. थोडाफार एक काही पर्सेंटेजचा परिणाम होईल पण तो परिणाम कन्झम्पशन मधनं कव्हर होईल असं एक साधारण मला असं वाटतंय. आणि पुढच्या काळात ओव्हरऑल मला वाटतं की मार्केट इथून या तणावातनं बाहेर पडेल. कारण की एक तर सकारात्मक गोष्ट यात अशी आहे की ह्या ज्या गोष्टी गेल्या मे महिन्यापासून चालल्या होत्या त्या गेल्या 3 महिन्यात मार्केटने ऑलरेडी ऍब्झॉर्ब केलेल्या आहेत. त्यामुळे आता पुढच्या काळात काही फार मोठा परिणाम या गोष्टींचा शेअर मार्केटवरती होईल असं मला नाही वाटत आहे. पण केदार सर, जवळपास पाऊण ते 1% GDP भारताचा कमी होईल असा एक अंदाज वर्तवला जातोय काही अर्थतज्ञांकडून. तर हे किती नुकसानकारक आहे भारतासाठी की भारताच्या विकास दरावर त्याचा पाऊण ते 1% दरम्यान परिणाम व्हावा? नाही, एवढा होईल असं मला नाही वाटत आहे. एवढा होईल असं मला नाही वाटत आहे. हा काही प्रमाणात होईल आणि आपल्याकडे जी कन्झम्पशन स्टोरी जी आहे ती त्याला फार मोठी सपोर्ट करेल. जसं आपण टॅक्सेशन मधनं काही कमी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि हा जो ट्रेड डेफिसिट आहे हा आपण कुठून ना कुठून तरी भरायचा पहिला प्रयत्न करू. म्हणजे मला वाटतं आपलं बॅकहँड या गोष्टी चालू पण असेल कारण आपले ब्युरोक्रॅट्स ज्या पद्धतीने आता मध्ये युके बरोबर आपण एक ट्रेड डील करून आलो तसं आता आपण UAE बरोबर एक मोठं डील करतोय. जपान बरोबर पण आपलं काही नेगोसिएशन चालू आहेत. कधी नाही तो चायना आपल्या सपोर्टमध्ये उभा राहिलेला दिसतोय. म्हणजे जरी म्हणतात ना की धोकादायक असला तरी आता या क्षणाला आपण किती म्हटलं तरी USA आणि चायना बरोबर बरोबरी नाही करू शकत आहोत. तर आपल्याला याच्यात डिप्लोमॅटिकली टॅक्टफुली जाऊन पुढे जायला लागेल. आणि जसं नॉर्मली मी आर्टिकल्स वगैरे पेपरात जेव्हा लिहितो त्यात पण मी एक गोष्ट प्रकर्षाने सांगितली होती की गेली 2 वर्ष रशिया आणि युक्रेनवर चालू आहे आणि युक्रेनला युरोपियन कंट्रीज आमच्या बद्दल सपोर्ट करतायत. पण रशियाला कोण सपोर्ट करतोय? आपण रशियाचं तर आमचा काही इश्यू येतच नाहीये. म्हणजे अशा या छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत ना ज्या नजरेड आहेत लोकांच्या, हे सगळं मार्केट कुठेतरी बघतंय आणि यातनं मार्केटला काही हिंट मिळते आणि मग मार्केट त्याप्रमाणे डिफेन्स, रेल्वे या सेक्टरमध्ये पुढच्या काळात प्रकर्षाने चांगलं चालेल असं मला वाटतंय. गेल्या काही काळात रॅपो रेट कमी केले, CRR रेट आपण कमी केलेले आहेत. त्याचा इम्पॅक्ट साधारणतः बँकिंग सेक्टर आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर पासून दिसून येईल. त्यामुळे बँकिंग सेक्टर पुढच्या काही काळात पिकअप घेईल. सो ही सेक्टर जी आहेत जी मला चांगली वाटतात, लुक्रेटिव्ह वाटच्या पुढच्या काळामध्ये. आणि लोकांनी जर पूर्वीच्या इन्व्हेस्टमध्ये तर चांगली परतावे त्यांना मिळत असतील, प्रॉफिट होत असतील तर ते आता बुक करायला हरकत नाही आणि थोडं शफलिंग काही समभागात करायला हरकत आहे. जी काही सेक्टर बोललो त्यामध्ये साधारणतः. ठीक आहे, महत्वाचा गुंतवणूक सल्ला दिलाय सर तुम्ही. मला एक शेवटचा प्रश्न सतीश सरांना विचारायचा आहे भारत अमेरिका संबंध या दृष्टीनेच. सतीश सर, वारंवार ट्रम्प जेव्हा बोलत होते भारताबद्दल आणि भारतावर टॅरिफ लावण्याबद्दल तेव्हा ते रशिया युक्रेन युद्धात भारत त्यांच्याकडून एक कच्चं तेल घेऊन या युद्धासाठी रशियाला मदत करतो याचा आरोप ट्रम्प करत होते. पण आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ट्रम्प यांनी म्हटलंय की रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न सुरू आहे त्या प्रयत्नांना भारताचा जो पाठिंबा मिळतोय त्याचं कौतुक केलंय ट्रम्प यांनी. त्याच्यामुळे मी भारताला कसं बोललो होतो आणि आता भारताकडून तशा पद्धतीने कसे प्रयत्न सुरू आहेत आणि हे प्रयत्न केल्यानंतर आता मी भारतासोबत परत संबंध सुरळीत करण्याच्या दिशेने प्रयत्न करू शकतो असा एक नरेटिव्ह ट्रम्प देत आहेत का? नक्कीच. माझ्या मते ही ट्रम्पची टिपिकल स्टाईल त्या ठिकाणी त्याच्यात आहे की जसं मी सुरुवातीलाच इनिशियल इंट्रोडक्टरी रिमार्क्स मध्ये त्या ठिकाणी सांगितलं की मुळात जे आहे ट्रम्पची ही स्टाईल त्या ठिकाणी ऑप्टिक्स, ज्या प्रकारची विधानं त्या ठिकाणी ते करतात आणि त्याच प्रकारे ज्या प्रकारचं एक प्रकारे जे आहे पॉलिसी डिसिजन्स त्या ठिकाणी घेतात त्याचा अर्थ काहीही निघो, त्याचे काहीही विपरीत परिणाम निघो, म्हणजे सामान्य भाषेमध्ये आपण म्हणतो ना की पडलो तरी जे आहे माझी पाठ वरच, असा काहीसा जो आहे त्यांचा नेहमीच त्या ठिकाणी स्टान्स असतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी आणि भारत यांच्या रिलेशन विषयी जर आपण त्या ठिकाणी सांगायचं असेल तर मी म्हणेल की सध्याची डोनाल्ड ट्रम्प यांची स्ट्रॅटेजी म्हणजे ब्लो हॉट ब्लो कोल्ड. काही वेळेस जे आहे चुचकरायचं आणि काही वेळेस जे आहे रागवायचं अशा प्रकारचं. आणि आपण त्याला खरोखरच जर त्याचं विश्लेषण त्या ठिकाणी केलं तर मुख्यतः डिफेन्स रिलेशनशिप जे आहे भारत आणि अमेरिका यांच्यामधले संरक्षणाशी संबंधित जे संबंध आहेत आणि अत्यंत मजबूत अशा प्रकारचे ते संबंध आहेत. जसं मी म्हटलं की स्ट्रॅटेजिकली भविष्यामध्ये इंडो पॅसिफिक त्याचबरोबर चायनाचा खतरा याचा जर विचार त्या ठिकाणी केला तर आज सुद्धा जो आहे भारत आणि अमेरिका यांचे संबंध त्या ठिकाणी मजबूत आहेत.
पर्सनल केमिस्ट्री, पर्सनल डिप्लोमसी बिटवीन भारताचे प्रधानमंत्री आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यामधली पर्सनल केमिस्ट्री आज सुद्धा जी आहे तेवढीच मजबूत आहे आणि त्याचा प्रत्यय आज आपल्याला या वाढदिवसांच्या शुभेच्छांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आला. म्हणजे या सगळ्या अँगलनं मी म्हणेल की भारत आणि अमेरिका यांच्यामधलं जे आहे हॉट रिलेशनशिप आहे, पॉझिटिव्ह रिलेशनशिप आहे. कोल्ड रिलेशनशिप जर आपण म्हटलं तर मुख्यतः आहे टेरिफ वॉर जे सुरू झालं आणि त्याच्यानंतर कॉमर्स सेक्टर म्हणजे मुख्यतः भारत आणि अमेरिका यांच्यातल्या वाणिज्य क्षेत्राशी संबंधित ज्या वेगवेगळ्या बाबी आहेत त्याच्याशी संबंधित जे आहे नक्कीच कुठे ना कुठेतरी जे आहे आपल्या रिलेशनमध्ये खटास निर्माण झाली किंवा कुठेतरी जे आहे अशा प्रकारचं कोल्ड रिलेशन निर्माण झालं असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. पण मला वाटतं हा जो आहे एक फेज आहे आणि या फेजला जे झालं ते चांगलंच झालं. मी यासाठी त्या ठिकाणी म्हणतो की याच्या अनुषंगानं कमीत कमी जे वेगवेगळ्या प्रकारचे नॉन टेरिफ बॅरियर आहेत, ज्या प्रकारचे ब्युरोक्रेटिक हर्डल्स वेगवेगळ्या भारत आणि दुसऱ्या देशांच्या व्यापाराशी संबंधित निर्माण होतात त्याला कमी करण्यासाठी जे आहे त्या ठिकाणी मिळेल. आणि हा धोका आता लक्षात घेऊन भारतासमोर स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीचे काय काय पर्याय आहे याचाही विचार करण्याची आपल्याला संधी मिळाली. आणि एक सिंपल त्रिसूत्री याचा भविष्यामध्ये जर भारतानं त्या ठिकाणी वापर केला तर अमेरिकेसारखे बाह्य राष्ट्र भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याला आपल्याला जुगारून देता येऊ शकतं. आणि त्रिसूत्री म्हणजे आज घडीला पहिलं ट्रेड निगोशिएशन. आपण अमेरिकेशी चर्चा करत राहावी, हा त्या ठिकाणी जो आहे बायलॅटरल ट्रेड डील होणारच आहे. दुसरं ट्रेड डायव्हर्सिफिकेशन, फक्त अमेरिकेवर निर्भरित न राहता जसं चर्चेमध्ये आलं युके असेल, पोलंड असेल, युक्रेन असेल, मर्कासूर असेल, साऊथ अमेरिकन कंट्रीज यांच्याशी जे आहेत आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत अशा प्रकारचे ट्रेड डील करावेत, डायव्हर्सिफाय करावं आपलं बास्केट. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट आत्मनिर्भर भारत. जोपर्यंत आपण जे आहे आत्मनिर्भर होत नाही त्याला वेळ लागेल, 5 वर्ष, 10 वर्ष, 2 दशकं, 2047, पण आपल्याला त्यावर जे आहे सिस्टमॅटिकली काम करावं लागेल. त्याच वेळेस खऱ्या अर्थानं फक्त भाषणामध्ये न राहता इमर्जिंग सुपर पॉवर हा खऱ्या अर्थानं भारत हा सुपर पॉवर बनेल, भारत ही खरी महासत्ता बनेल. म्हणून ट्रेड निगोशिएशन विथ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ट्रेड डायव्हर्सिफिकेशन विथ मल्टिपल कंट्रीज आणि आत्मनिर्भर भारत ही त्रिसूत्री जर खऱ्या अर्थानं आपण अवलंबली तर असे कितीही अमेरिकेचे दबाव तंत्र भारतावर आले तरी सुद्धा आपल्याला घाबरण्याची काही त्या ठिकाणी चिंता. बरोबर आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने एक टेलिफोनिक कन्व्हर्सेशन झालंय दोन्ही राष्ट्राच्या प्रमुखांमध्ये. हाच संवाद आणखी पुढे जाओ आणि टॅरिफ बद्दल सुद्धा चर्चा करू आणि या टॅरिफचं विघ्न सुद्धा आपल्यावरचं हटू अशी अपेक्षा या चर्चेच्या निमित्तानं आपण व्यक्त करू शकतो. सतीश सर, धन्यवाद आपल्या विश्लेषणाबद्दल आणि गुंतवणूक आणि आर्थिक बाबींविषयी मार्गदर्शन केल्याबद्दल. केदार ओक सर, आपले सुद्धा आभार. धन्यवाद. आजच्या चर्चेत आपण